पालघरचे शिंदेच्या शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची हत्या झाल्याचं आता समोर आलंय। अशोक धोडी यांचा मृतदेह गुजरातमधल्या एका खाणीत सापडलाय। अशोक धोडी यांची हत्या कोणी केली, गुजरातमध्ये त्यांचा मृतदेह कसा सापडला, पाहूया एक रिपोर्ट। शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा संघटक अशोक धोडी यांची हत्या झाल्याचं समोर आले। 20 जानेवारीपासून अशोक धोडी बेपत्ता होती। पालघर पोलीस गेल्या 11 दिवसांपासून धोडींचा तपास करत होती। अखेर गुजरातमधल्या भिलाड गावातल्या पाण्यानं भरलेल्या खाणीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलाय। अशोक धोडी यांचं 20 जानेवारीला त्यांच्या ब्रिझा कारसह अपहरण झालं होतं। गाडी डहाणू रेल्वे स्थानक परिसरामध्ये लावून ती मुंबईला कामासाठी गेले होते। रात्री गाडी घेऊन गावाकडे परत येत असताना धोडींची कार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती, पण त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली। घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर सुद्धा अशोक धोडी सापडले नाही। त्यामुळे 21 तारखेला कुटुंबानं ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। त्यानंतर पालघर जिल्ह्यातल्या घोलवड पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवला गेला। 6 दिवसानंतर धोडी कुटुंबानं काही लोकांवर संशय व्यक्त केला। अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी याच्यासह अन्य दोघांवर संशय असल्याचं कुटुंबानं पोलिसांना सांगितलं। त्यानंतर 28 जानेवारीला अविनाश धोडीची घोलवड पोलिसांनी चौकशी सुरू केली, पण लघुशंकेचा बहाणा करत अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यातून निसटला। त्यानंतर पालघर पोलिसांनी 6 पथकं तयार करत वेगवेगळ्या ठिकाणी तपासासाठी पाठवली। पालघर पोलिसांनी त्याच रात्री आणखी 4 संशयितांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्या विशाल गोरात, रवींद्र मोरगा, सतीश दुमाडा, संतोष धिंडे यांनी पोलिसांसमोर मोठे खुलासे केले। डहाणू तालुक्यातील झाई बोरीगाव या डोंगराच्या वळणावर असलेल्या निर्जन स्थळावर धोडी यांच्या गाडीचा अपघात करण्यात आला। त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं। जमीन आणि संपत्तीच्या वादातून अशोक धोडी यांचं अपहरण करून घातपात केल्याचा संशय आहे। जे आरोपी आहेत त्यांना खूप मारा, जे अटक केलेले आहेत ते लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि फाशीची सजा त्यांना द्यायला पाहिजे, नाहीतर बाकीचे पालघर जिल्ह्याला धोका होईल। आज हे लोकांनी एवढं प्लॅनिंगने केलं। आज 11-12 दिवसानंतर बॉडी भेटली म्हणजे खायची गोष्ट नाही आहे। एवढं प्लॅनिंगने केलेलं आहे ना हे लोकांनी। CCTV फुटेज सुद्धा हे लोकांनी चुकवलेलं आहे। आरोपींना फाशीची सजा व्हावी आणि अविनाश रमण धोडी हा फरार झालेला तेव्हा जे पोलीस कर्मचारी तिथे हजर होते त्यांची चौकशी व्हायला पाहिजे। पण अविनाश धोडीने आपले सख्खे भाऊ असलेल्या अशोक धोडी यांची हत्या का केली, याबाबत कुटुंबानं काय संशय व्यक्त केलाय तेही पहा। फार मोठा पूर्ण जिल्ह्यात तो दारू द्यायचा, एवढा मोठा व्यवसाय आहे त्याचा। एवढ्या त्याच्या घरी 3, 4, 5 गाड्या आहे, 1-2 तर त्याच्या सासरवाडी ठेवलेल्या आहे। एवढा ते कुठून आला, कुठून पैसा? तो म्हणजे दारूचा व्यवसाय करायचा पूर्ण। पोलीस एलसीबी वगैरे साथ देत असेल असं मला वाटतं, म्हणून त्याला आता तो चौकीमधून पळून गेला तर त्याला शोधायला पाहिजे पोलिसांना। तो हजर नाही होत असेल तर त्यांना त्याची बायकोला चौकशीला बोलावायला पाहिजे, नाहीतर ते बायकोला अटक करा, तेव्हा ते होणार, नाही तर असा येणार नाही हा व्यक्ती। न मला पूर्ण हे विश्वास आहे का तोच व्यक्ती आहे, न त्याच्यासोबत मित्र असेल, ते मला एवढं माहित नाही। पण एकटा माणूस हा करू शकत नाही, एवढा हा लबाड माणूस आहे। 20 जानेवारीच्या सायंकाळी 6:55 अशोक धोडी यांची गाडी पालघर मधल्या एका गावात CCTV मध्ये दिसली होती। त्यानंतर 31 जानेवारीला त्यांचा मृतदेह थेट गुजरातमध्ये सापडला। आरोपींनी अशोक धोडींचं अपहरण केल्यानंतर त्यांची हत्या कशी केली, धोडींचा मृतदेह घेऊन ते गुजरातपर्यंत कसे पोहोचले, या कटात आणखी कोण सहभागी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हत्येमागचं खरं कारण काय आहे हे आता पोलिसांच्या तपासातून बाहेर येईल। हुसेन मोहम्मदसह प्रवीण चव्हाण, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।